कोल्हापूर जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचं मोठं संकट आहे। जिल्ह्यामध्ये दूधगंगा धरणानं अक्षरशः आता तळ गाठलाय। सध्या धरणामध्ये फक्त 4.23 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय, म्हणजे केवळ 4 टीएमसी पाणीसाठा आहे आणि हे पाणी आता ऑगस्टपर्यंत पुरवण्याचं आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे। दरम्यान पाऊस उशिरा सुरू झाला तर पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला ओळखलं जातं, पण या जिल्ह्यामध्ये यंदा पाणी टंचाईला सामोरं जावं लागते अशा प्रकारची स्थिती संपूर्ण धरणांमधल्या पाणी पातळी पाहिल्यानंतर या ठिकाणी दिसून येते। मी सध्या उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणामध्ये। आपण पाहतो की किती मोठ्या प्रमाणात पाणी कमी झाले हे या ठिकाणी दिसून येते। एकूणच आपण पाहतो की 25 टीएमसीचं धरण आहे आणि त्यापैकी आता सध्याच्या घडीला 4.5 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। त्यापैकी 1 टीएमसी पाणी हा मृत साठा आहे, म्हणजे केवळ 3.5 टीएमसी पाणी साठा जो आहे तो वापराकरता मिळणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की मोठ्या पाणी टंचाईला सामोरं यापुढे जावं लागेल अशा प्रकारची स्थिती आहे। आपण पाहतो की दूधगंगा धरणाची गळती काढण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे प्रशासनाला इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडावं लागलंय। पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पावसाळा लांबणार आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो की आता हा उरलेला पाणी साठा कसा जपून वापरावा असा प्रश्न जलसिंचन विभागापुढे पडलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल असेल, भुदरगड असेल, राधानगरी असेल आणि त्याचबरोबर कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनच्या द्वारे या धरणातील पाणी पुरवठा होतो। पण आता परिस्थिती अशी आहे की आता 15 मे म्हणजे मध्यंतरावर मेच्या आणि अशा परिस्थितीत पाणीसाठा इतक्या मोठ्या प्रमाणात खाली गेल्यानं हा पाणीसाठा वापरणं खूप अडचणीचं आहे। प्रशासनानं असेल किंवा जलसिंचन विभागाने या ठिकाणी उपसाबंदी जाहीर केलेली आहे, उपसाबंदी लागू केलेली आहे, पण उरलेला पाणीसाठा जो आहे तो ऑगस्ट महिन्यापर्यंत जाणार का हा सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे। कारण पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, त्यामुळं पाणी अतिशय काटकसरीनं वापरावं लागणार आहे, अन्यथा अनेक ठिकाणी पाणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होईल असं एकूण धरणातील पाणीसाठा पाहिल्यानंतर दिसून येत आहे। कॅमेरामन मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, काळमवाडी, कोल्हापूर।